लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। वंचित बहुजन आघाडीला नाशिकमध्ये मोठा धक्का, शेकडो पदाधिकाऱ्यांचा एकत्र राजीनामा। बातमी नाशिक येथून। वंचित बहुजन आघाडीला नाशिक जिल्ह्यात आज मोठा धक्का बसला असून तब्बल 200 निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत एकत्रित राजीनामे दिले। त्यामुळे पक्षात भूकंप सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। संघटनात्मक गोंधळ, गटबाजी आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे ही नाराजी शिगेला पोहोचली। राजीनामा देणाऱ्यांमध्ये माजी स्थायी समितीचे सभापती व ज्येष्ठ नेते संजय साबळे, उत्तर महाराष्ट्राचे सचिव संजय दोंदे, जिल्हा महासचिव जितेश शार्दूल, माजी भारीप माजी महानगर प्रमुख अनिल आठवले, युवक जिल्हा महासचिव मारुती घोडेराव, सिडको विभाग प्रमुख विवेक तांबे, शहर महासचिव संदीप काकळीस आणि किशोर महिरे, सिडको उपाध्यक्ष गोपाल कदम, युवक जिल्हा महासचिव दिलीप लिंगायत, बाळासाहेब ननवरे, विनोद त्रिभुवन, अनिल कळके, एमडी प्रताप, मिलिंद कळवणकर यांचा प्रमुख सहभाग होता। या सर्वांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या धोरणांबाबत असंतोष व्यक्त केला व पक्षाला सोडचिठ्ठी दिली। जिल्हा अध्यक्ष पाहिजे असेल तर एवढं फंडिंग आलं पाहिजे। ही जी भूमिका आहे पक्षाची, कॅपेबल कार्यकर्ता आहे, जो पदाधिकारी कॅपेबल आहे, त्याला ते विचारात घेणं हे तितकंच गरजेचं आहे। किंवा जिल्हाध्यक्षासाठी जर एखाद्याने मागणी केली असेल तर मला नाही जिल्ह्याच्या कोणत्या सचिव उपाध्यक्ष या पदावर तर मी गेलो पाहिजे, अशी प्रत्येकाची भावना असते। कारण इथं मिळणारं काही नाही, प्रत्येकाला माहिती आहे मी आमदार होणार, आम्ही काम करत आलेलो आहोत। परंतु आज जे पाहिजे परिस्थिती, सुजातदादा आंबेडकरांना पुढे येण्याची भूमिका चांगली झाली पाहिजे। उद्या मी नसलो तरी युवराजाचं काम महाराष्ट्रामध्ये बघवल कसं, ही जी भूमिका चाललेली आहे ती काही राजकीय वाटा मिळालेला नाही। दरवेळेस आमचे नेते आम्ही युती करणार, आम्ही आघाड्या करणार, शेवटाला लगेच कुठेतरी एक तास। म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून घेतोय की आम्ही आज या ठिकाणी। भाऊ, आज आपण पत्रकार परिषद घेतली, काय निर्णय घेतला आपण? ठरला नाही आमचा होता, आणि आता बसू 2 दिवसात आमचं काय ठरायचं ते आम्ही ठरवू, जो योग्य असेल तो निर्णय घेणार आहे। नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते चांगले काम करतात। जसं नाशिक शहरामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय, त्या कामाच्या माध्यमातून आमची जी पावती आहे, गेल्या 15 ते 20 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये कामकाज करतो आहे। त्याच पद्धतीने म्हणजे ज्या नाशिकमध्ये असणाऱ्या सगळ्या तिढा कसा सोडवला जातो आहे त्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये काम केलेलं आहे। आणि येत्या 2-4 दिवसात आम्ही ठरवू काय निर्णय घ्यायचा, म्हणजे आमच्या सर्वांचे राजीनामे आम्ही देऊन टाकले। जिल्हाध्यक्षाच्या जाचाला कंटाळून, निरीक्षकाच्या याला कंटाळून हे पद आम्ही जे काय असेल आम्ही ते सोडून नाही कुठे गेलो तरी आम्ही शांत राहणार आणि सामाजिक काम करणार। ठीक आहे। आणि भाऊ तुम्ही बोल, तुम्ही बोला डिटेल सविस्तर मध्ये बोऱ्या तुम्ही जवळ ते बंद कर परत बंद हातात धरते बटन। वंचित बहुजन आघाडीच्या 200 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पक्षाच्या श्रेष्ठीच्या जाचाला कंटाळून मुख्यतः या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या जाचाला कंटाळून या ठिकाणी 200 कार्यकर्त्यांनी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राजीनामे दिलेले आहेत। गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे आम्ही 20 ते 25 वर्षापासून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल, भारिप बहुजन महासंघ असेल, यामध्ये सातत्याने काम केलेलं आहे। या घराण्याशी, या पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहोत। परंतु वरिष्ठ जे आपले जिल्हा अध्यक्ष असतील किंवा निरीक्षक असतील, हे नेत्यांना कुठेतरी गुमराह करून या ठिकाणी आमचा वेगळा अहवाल या ठिकाणी सादर करून दरवेळेस आम्हाला डावलून या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत आहे की वंचित बहुजन आघाडी सोडून आम्हाला कशा पद्धतीने पुढे जाता येईल किंवा कशा पद्धतीने पुढे काम करता येईल याचा निर्णय आम्ही 2-4 दिवसामध्ये आम्ही आपल्याला कळवू। किती एकूण पदाधिकारी राजीनामे? साधारण आता सध्या 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि 1-2 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण चित्र या ठिकाणी क्लिअर होईल। रविवारपर्यंत आम्ही या ठिकाणी मोठा स्फोट करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत। रविवारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल।
पुढील भूमिका काय? मेंबर या ठिकाणी किंवा ग्रामपंचायत लागलेल्या आहेत, पंचायत समिती लागल्या, जिल्हा परिषद लागल्या आहेत. यामध्ये काही लोक समाजाचे किंवा पक्षाचे निवडून गेले पाहिजे किंवा आमच्यामधले चळवळीतले लोक निवडून गेले पाहिजे या पद्धतीनं विचार करून त्या सर्वांच्या विचारांनी जो निर्णय 2 दिवसामध्ये होईल त्यावर अंतिम निर्णय असा होईल. पण आज तर आम्ही सांगू शकत नाही की आम्ही पुढे जाणार कसे जाणार या पद्धतीचं आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.